नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आपण लेसन नंबर 1 लॉ ऑफ मोशन या लेसनची माहिती घेत आहोत. त्यामध्ये आपण बरेचसे पॉइंट कव्हर केलेले आहेत. पाठीमागच्या तासाला आपण न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहेत हे पाहिलेलं आहे. आज आपल्याला न्यूटन थर्ड लॉचं मोशनचं स्टेटमेंट आणि त्याच्यावरती रिलेटेड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा एक पॉइंट या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचा आहे. न्यूटन थर्ड लॉ काय आहे बघा. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट्स सायमल्टेनियसली. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. आता याचा अर्थ काय आहे बघा. आता तुम्ही सगळ्यांना क्रिकेट खेळायला आवडतं. त्या ठिकाणी काय असतं, महत्वाच्या दोन गोष्टी, एक बॅटिंग करणं आणि दुसरं बॉलिंग करणं. जेव्हा एखादा मुलगा बॉल तुमच्याकडे फेकतो आणि तुम्ही काय करता, तो बॅटनी मारता, मग यावेळी फक्त बॉलच काय, बॉलच फक्त काय बल अप्लाय करतो का, तर नाहीये. जेव्हा तुम्ही बॅटनी एखाद्या बॉलला मारता त्यावेळी बघा किंचित तुमची बॅट सुद्धा काय होते, पाठीमागच्या साईडला जाते. लक्षात घ्या, इथं काय आहे म्हणजे बॅट हा काय आहे, आपला अपोजिट फोर्स आहे आणि बॉल आपण जेव्हा टाकतो तो काय आहे, आपला ऍक्शन फोर्स आहे. पण जेव्हा तुम्ही बॉल बॅटवरती फेकता तेव्हा बॅटनं जेव्हा आपण तो बॉल मारतो तेव्हा बॉलला मारल्यानंतर आपली बॅट सुद्धा काय होते, किंचित अशी थोडीशी त्याच्यावरती पाठीमागं जाते. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये जो फोर्स असणार आहे तो अपोजिट डायरेक्शनला असतो. बॉल पुढे जातो आणि बॅट रिव्हर्स जाते. आणि हे सगळं जे घडतं ते एकाच वेळी सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी घडून येतं आणि यालाच आपण काय म्हणतो, न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कशा पद्धती अनबॅलन्स्ड दोघांचा याचा अर्थ काय आहे, रिॲक्शन फोर्स जो असणार आहे तो इक्वल असणार आहे पण अपोजिट डायरेक्शनला असणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. आणि याच्याशी रिलेटेड एक आपल्याला स्टेटमेंट किंवा डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा महत्वाचा पॉइंट आहे. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. आता याच्यामध्ये बघा, आपण हा काय करूया, एक ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर करूया. ए ऑब्जेक्ट हा काय आहे, बी ऑब्जेक्ट आहे. या ए ऑब्जेक्टचं मास म्हणजे आपण वेट म्हणतो हे किती आहे, m1. बीचं किती असणार आहे, m2. त्याच वेळी त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीला हा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास m1 आहे आणि त्याची व्हेलॉसिटी म्हणजे बॉलची व्हेलॉसिटी काय असणार आहे, u1 असणार आहे. आणि या बी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय असणार आहे, u2 असणार. काय राहणार आहे, रेस्टला राहणार आहे. m1 u1 त्याच्यावरती m2 अनबॅलन्स्ड u2 ही काय झाली, इनिशियल व्हेलॉसिटी झाली या ए ऑब्जेक्टची आणि या बी ऑब्जेक्टची. त्याला हा बॉल आहे असं समजा, हा बॉल काय केलेला नाही, बॅटवरती बॉल काय झालेला आहे, टाकताय, बॅटवरती टाकल्यानंतर बॅट काय करणार आहे, या बॉलला व्हेलॉसिटी मारणार आहे. म्हणजे हे दोन्ही काय झाले बघा, अपोजिट डायरेक्शन मध्ये झाले. दोघांचा फोर्स काय असणार आहे, इक्वल. बॉल जितक्या स्पीड मध्ये येईल तितक्या तो थांबणार नाही. काय करताय, बॅटनी मारायचा प्रयत्न करताय. म्हणजे दोन्ही फोर्स काय झाले, इक्वल झाले पण कुठल्या डायरेक्शनला आहे, काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शनला लक्षात राहणार आहे. मग इथं m1 u1 इनिशियल व्हेलॉसिटी, जेव्हा हे दोन्ही एकमेकांवरती येऊन आदळणार आहेत, कोलाइड म्हणतात. त्या शब्द काय वापरला जातो, तुला कोलाइड. जेव्हा ए आणि बी कोलाइड विथ इच अदर, दोघी जेव्हा काय केलेलं एकमेकांवरती येऊन आदळणार आहेत तेव्हा फ्रिक्शन झालेलं आहे बघा, त्यांच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणार आहे. बरोबर आहे ना. एकतर बॉल तुम्ही त्याच्या आलेल्या स्पीडपेक्षा जोरात माराल किंवा फक्त टच कराल, म्हणजे त्यांच्या स्पीड मध्ये काय होईल, चेंज होईल. मग त्याची आपण काय लिहितो, फायनल व्हेलॉसिटी लिहितो. आणि फायनल व्हेलॉसिटीसाठी सिम्बॉल वापरतो आपण v1 ए साठी आणि बी साठी काय लिहिणार आहे आपण, v2. लक्षात आलं इथंपर्यंत. हा ऑब्जेक्ट आहे आपला, त्याचं मास m1 आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u1 आहे, फायनल व्हेलॉसिटी काय आहे, तुम्हाला या ठिकाणी u2 आहे. फर्स्ट लॉ काय सांगितलेला आहे,
आणि प्रत्येक वस्तू ही स्थिर असते. इनिशियल व्हेलॉसिटी u1 u2 फायनल व्हेलॉसिटी v1 फोर्स तेव्हा ती काय होते, मग आपण इथं काय move सांगितलं, होते. एव्हरी ऍक्शन हेच फोर्स हॅज आपल्याला अन फक्त इक्वल न्यूटन अँड फर्स्ट लॉचं अपोजिट रिॲक्शन स्टेटमेंट या ठिकाणी शिकायचं आहे. F दोन्ही फोर्स काय असणार आहे, इक्वल असणार आहे. ॲट रेस्ट दोन्ही फोर्स And a ऍक्शन body in फोर्स आणि motion रिॲक्शन will फोर्स दोन्ही continue काय in आहे, motion इक्वल in a आहे. straight पण हा जो line with रिॲक्शन a फोर्स uniform आहे तो काय आहे, unless अपोजिट it is डायरेक्शन ला आहे, म्हणून आपण इथं काय लिहिणार आहे, external Negative unbalanced sign लिहिणार आहे. force आता F साठी change is ऍक्शन state फोर्स आपला, आपण जर हा of बॉल rest or कन्सिडर of केला तर याचं uniform इनिशियल motion. ऍक्शन फोर्स काय असणार आहे, m1 u1 असेल आणि त्याची फायनल व्हेलॉसिटी काय असेल, आपण काय सांगितलं आता, ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स काय असतील आहेत, इक्वल पण अपोजिट डायरेक्शनला असणार आहेत. मग त्यामुळे काय लिहू शकतो आपण, F2 इक्वल्स टू मायनस F1. मग F2 फोर्स आपण सेकंड लॉ मध्ये काढलेला आहे बघा, फोर्स इक्वल्स टू काय काढलं होतं, मास इंटू ऍक्सलरेशन सांगितलेलं आहे. फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. मग F2 साठी फोर्स मास काय असेल, m2, ऍक्सलरेशन काय येणार आहे, a2. F1 साठी काय असणार आहे, मायनस m1 a1. ऍक्सलरेशन a इक्वल्स टू काय आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टी. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, हे आपण शिकलेलो आहोत न्यूटन्स लॉ मध्ये. मग आता या ए ची व्हॅल्यू तुम्ही काय करा, या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. m2 इंटू a2 म्हणजे काय येणार आहे सांगा, ह्या v ला फक्त आपण 2 लिहिणार आहे, v2 मायनस u2 डिवायडेड बाय टी, मायनस m1 v1 मायनस u1 डिवायडेड बाय टी. दोन्ही साईडला टी टी आहे, तुम्ही काय करू शकता, ते कॅन्सल करू शकता. काय राहील बघा, m2 v2 मायनस u2 इक्वल्स टू मायनस m1 v1 मायनस u1. मल्टिप्लिकेशन आहे, ब्रॅकेटला काय करा, या m2 न मल्टिप्लाय करून घ्या. m2 v2 मायनस m2 u2 इक्वल्स टू मायनस m1 v1 मायनस मायनस काय होईल, प्लस m1 u1. आता काय करा, एक टर्म या एका साईडला घ्या, v फायनल व्हेलॉसिटी एकत्र घेऊया आणि इनिशियल व्हेलॉसिटी एकत्र घेऊया. हे काय होईल मग, m2 v2 हे मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आल्यानंतर प्लस होईल m1 v1 इक्वल्स टू, हे आहे m1 u1, हे मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आलं की त्याचं काय होतं, प्लस होतं, प्लस m2 u2. मग तुम्हाला काय इक्वेशन मिळालं बघा इथं, m2 v2 इक्वल्स टू m1 v1 इक्वल्स टू m1 u1 प्लस m2 u2. म्हणजे ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स आर इक्वल. आपण काय सांगितलं होतं, ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स काय आहेत, इक्वल आहेत. अशा पद्धतीनं हे तुमचं आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. एकदा वहीमध्ये सोडवून बघा, लक्षात नाही आलं तर पुन्हा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करून विचारू शकता. या ठिकाणी तुमचा लॉ ऑफ मोशन हा फर्स्ट लेसन कंप्लीट झालेला आहे. बाकीचे याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्सरसाइज सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. धन्यवाद.